महायुतीच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भात दिल्लीत रात्री उशिरापर्यंत खलबत्ता। मध्यरात्री 12 ते 3 वाजेपर्यंत सुरू होती बैठक। साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंची उमेदवारी घोषित। दिल्लीतील बैठकीत उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब। काँग्रेसचे विदर्भातील उमेदवार जाहीर। नागपुरातून विकास ठाकरे, गडचिरोलीतून नामदेव किरसांत, रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी। विजय शिवतारे यांनी सासवडमध्ये बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। बारामतीतून अपक्ष निवडणूक लढण्यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता। अंतरवाली सराटीमध्ये आज 11 वाजता निर्णायक बैठकीचं आयोजन। जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। महाविकास आघाडीसोबत आघाडी नाही तर उद्धव ठाकरेंसोबतही आघाडी नाही। प्रकाश आंबेडकरांची निर्वाणीची भूमिका। 26 मार्चला वंचित पुढची दिशा ठरवणार। वंचितकडून कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा। प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा। मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी। एमसीएकडून रणजी खेळाडूंना आता बीसीसीआय इतकंच मानधन देण्याचा निर्णय। कोकणातील शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात। तेरसे उत्सव मोठ्या दणक्यात गावोगावी साजरा, तर शिमगोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येनं गावाकडे रवाना। राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हाची जाहिरात प्रसिद्ध। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जाहिरात प्रसिद्ध। चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा जाहिरातीत केला खुलासा। काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये चंद्रपूरच्या जागेचा तिढा मात्र कायम। चंद्रपूरच्या जागेवरून शिवानी वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर लढण्यास आग्रही, मात्र तोडीस तोड असलेला उमेदवार देण्याची काँग्रेसच्या नेत्यांची मागणी। दिल्लीतील आपचं कार्यालय सर्व बाजूंनी सील। या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल, आपच्या वरिष्ठ नेत्या आतिशी यांचं विधान। केजरीवालांना अटक होताच पत्नी ॲक्शन मोडवर। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सुनीता केजरीवालांच्या गळ्यात पडणार असल्याची शक्यता। सोलापूरमध्ये ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला धक्का। भाजपचे प्रशांत पाटील बिराजदार आपल्या कार्यकर्त्यांसह करणार ठाकरे गटात पक्षप्रवेश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 31 मार्च नंतरही अनिश्चित काळासाठी कांदा निर्यात बंदी कायम, तर देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता कायम राहावी आणि दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। रेल्वेच्या भूखंडामुळे धारावी पुनर्विकासाच्या कामात अडसर। भूखंड ताब्यात न मिळाल्यानं पुनर्विकासाच्या कामाला उशीर। भाडेपट्ट्यापोटी रेल्वेला 3600 कोटी रुपये देणं गरजेचं। मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आज मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक। राज्यातील काही भागात तापमान 39 अंशावर, तर होळीनंतरही कडक उन्हाची काहिली जाणवणार असून पुढचे 2 दिवस काळजीचे असल्याचा हवामान खात्याचा इशारा। मुंबईतील घरांच्या विक्रीतून म्हाडा मालामाल। घरांच्या विक्रीतून म्हाड्याला गेल्या 6 महिन्यात तब्बल 391 कोटींचा महसूल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।